नमस्कार, मी अनाष्का जोशी देशोन्नती न्यूजमध्ये आपले स्वागत करते। आता पाहूयात सविस्तर घडामोडी। ओबीसींची त्यावेळेस आम्हाला नियत समजली असती तर त्याच वेळी आम्ही आरक्षण घेतले असते, जरांगे पाटील यांचे वक्तव्य। साताऱ्यात पर्यावरण संरक्षणासाठी सातारचे कुंभार सरसावले पुढे, नागरिकांनीही केले नव्या कलाकृतीचे स्वागत। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटोच्या भावाने केली 100 पार। छत्रपती संभाजीनगरच्या पाचोड बस स्थानकामध्ये महिला वाहकाने केली एका प्रवाशाला मारहाण। पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीच्या दिवशी एसटी कर्मचाऱ्यांनी 7वं वेतन लागू व्हावे या मागणीसाठी पुकारला संप। शेतकऱ्याच्या दुधाला भाव मिळावा यासाठी फुलंब्रीत काँग्रेस कार्यकर्त्यांकडून दूध ओतून आंदोलन। दुधाला हमी 45 रुपये भाव मिळावा या मागणीसाठी सिल्लोड भोकरदन महामार्गावर करण्यात आले रस्ता रोको। अजित पवारांनी सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले, चांगली गोष्ट आहे, पण ज्यांनी पाप केले त्यांना सिद्धिविनायक आशीर्वाद देत नाही, संजय राऊत यांचा टोला। श्री सिद्धिविनायकाच्या दर्शनाने राष्ट्रवादी काँग्रेसने फोडला विधानसभा प्रचाराचा नारळ। मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव यांनी कळंब येथील प्रसिद्ध चिंतामणी मंदिरात घेतले दर्शन। विरोधकांवर आरोप करायचे, नंतर त्यांना पक्षात घ्यायचं आणि क्लीन चिट द्यायचा, असा भाजप पक्षाचा आम्ही धिक्कार करतो, अनिल देशमुख यांचे वक्तव्य। राज्य सरकारने केलेल्या घोषणा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत, सुनील तटकरे यांचे वक्तव्य। प्रचाराची सुरुवात आणि पक्ष मजबूत करण्यासाठी महाराष्ट्रात दौरे करणार आहे, अजित पवार यांची माहिती। पंढरपूरमध्ये वारकऱ्यांची मंदिरळी आता शिल्परूपात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या जागेसंदर्भात भूसंपादन जन आंदोलन समितीने उपजिल्हाधिकाऱ्यांना घेतला घेराव। याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।